मला सर्व्हिस ज्यावेळेला मी करत होतो त्यावेळेला मला बँक अशी माहीतच नव्हती. मारवाड्यासारखं पाकिट, दर महिन्याचा पगार घ्यायचा, त्यात ते पैसे टाकायचे आणि फिरत राहायचं. मला बँक अशी माहीतच नव्हती. तर त्यामुळं त्यांना म्हटलं की किती तुम्हाला पैसे हवेत. तर सुरुवातीला आता कालच का परवा दिवशी मी लोकांना सांगितले 19 रुपये 1925 साली 18 रुपये 75 पैशाला 1 तोळा मिळत होता सोनं. आणि आज कुठे ती पाहताय तुम्ही. तर त्या काळात मी त्या लोकांना म्हणजे असे त्याच्यानंतरचा तो काळ असेल, पण त्यावेळेला मी 3 का 3.5 हजाराची मदत केली होती त्या माणसाला. त्याच्यानंतर ती लग्न वगैरे लागलं, सगळं काय झालं. तो इतका खुश झाला, इतका रडायला लागला, सगळं काय कोकणच मनुष्य होता. फार त्याला हे झालं की मुलगी त्या फाशीपासून वाचली. आता त्याच्यानंतरचे कार्य आमच्या घरातील म्हणजे नातेवाईक कॅन्सरचे पेशंट मी वाचवलेत. माझे मेहुण्यांना पेशंटना मदत केलेली, माझी वहिनींना मदत केलेली कॅन्सर पेशंट. माझी बहीण पॅरेलाइज झाली, ते एक वेळेचा संपूर्ण खर्च तिला मी दिलेला आहे निपाणीपर्यंतचा. त्याच्यानंतर मेहुणे प्रोस्टेट ग्रंथीचं ऑपरेशन, कॅन्सरचं ऑपरेशन म्हणजे रेडिएशन वगैरे सर्व काय ते ह्या मदती मी केलेले. त्याच्यानंतर आत्ता माझ्या बहिणीला म्हणजे काही लोकांना मी जखमा दाखवलेत. ह्या म्हणजे आत्ता बी आमच्या ह्याला मोबाईलला आहेत ते म्हणजे जखमा. माझ्या बहिणीला एवढं हे टेबल टेनिस बॉल जाईल अशी जखम आहे. तिची मुलगी इथं आहे. हां, तर हे सर्व काय आम्ही करत राहतो. त्यांनी बी सर्वांनी मदती भरपूर केलेली आहे, भरपूर सेवा त्यांनी बी केलेली. पण अक्षरशः मिस्टर त्यांचे वारले, माझे मेहुणे वारले. 25 तारखेला 13वा होता, 28 तारखेला ती ICUला गेली. 2 का 3 दिवसाच्या आत मी 25 हजाराची मदत केली. त्यांची मुलगी इथंच आहे. तर ह्या अशा मदती माझ्याकडून झालेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे की माझं हे लग्न कार्य केली, बाकीचे हे सगळ्या मदती झाल्या. सगळ्यात सेवा म्हणजे माझ्या आईवडिलांची. मी वयाचे 17 वर्ष सुद्धा मी पूर्ण केले नव्हते. 1 का 1.25 महिना कमी होता. म्हणजे 19 जूनला मी सर्व्हिसमध्ये 67ला जॉईन झालो. तर त्यावेळेला आणि 28 जुलैला माझा आता हा वाढदिवस होता 50चा. म्हणजे किती जवळजवळ महिना 1.25 महिना समजा आहे. तर 17 वर्षे मी पूर्ण केली नाही. त्यावेळेला मी जॉईन झालो. माझ्या गावातला पहिला मनुष्य मी नेव्हीवाला आहे, इंडियन नेव्हीमध्ये जॉईन करणार. त्याच्यानंतर ज्या वेळेला आम्ही तिथून गेलो सातारावरून, तर माझे आई वडील मला स्वतःला फक्त वाय अंतर फक्त किती 9 ते 10 किलोमीटर म्हणायचं नाही, याला पाठवत जाऊ नये, चुकल कुठेही काय सांगता येत नाही. आणि त्याच काळात मी 900 ते 1000 किलोमीटरचा प्रवास केला विशाखापट्टणमचा. म्हणजे तुमचे माझं पहिलं देश कुठला असेल तर विशाखापट्टणम. तर त्या ठिकाणी मी रेल्वेने गेलो, कोळशेच्या रेल्वे. 67चा काळ असा होता, हिंदी डाऊन म्हणून सांगितलं जायचं सगळ्या रेल्वेच्या डब्यावर, पेपरला, न्यूजला, सगळीकडे ती बातमी काय हिंदी डाऊन डाऊन डाऊन. तिकडे हिंदी डाऊन आणि आमचं इंग्लिश डाऊन. आता इंग्लिश डाऊन तर तिथं बोलायचं काय. तर आता मी जे बोलेल ते वाक्याचा अर्थ तर तुम्हाला बी आत्ता येणार. मी आता सगळे इंग्लिशवाले आहात. आमचं इंग्लिश म्हणजे कसं, ऑक्सफर्ड मँगो लेडी यू मी ब्रेड. आता हे कधी तुम्ही अर्थ काढत बसणार. किंवा टॉकिंग 9 नोज. पहिल्या वाक्याचा अर्थ आहे ऑक्सफर्ड मँगो लेडी यू मी ब्रेड. कोल्हापूरची अंबादेवी तू मला पाव. काय इंग्लिश कळणार लोकांना. त्याच्यानंतर टॉकिंग 9 नोज. बोलून नाकेनो आले. तर हे आमचं नाकेनो अशा टाईपचे. तिकडे हिंदी डाऊन, तिकडे इंग्लिश डाऊन आणि अशा ह्याच्यात आमचा प्रवास चाललेला आहे. मग तिथं गेलो, सगळं काय आमचं जीवन झालं. तर सगळ्यात म्हणजे माझ्या सुरुवातीपासून म्हणजे आम्हाला पगार त्यावेळेला फक्त 40 रुपये मिळायचा. 5 रुपये आमच्या हातात मिळायचे 1967 साली. ज्यावेळेला माझा 150 रुपये पगार झाला, माझ्या आईवडिलांची मनी ऑर्डर सुरुवात केली मी. शेवटच्या क्षणापर्यंत हे सगळे साक्षीदार आहे. फक्त गावातला मला वाटते अजून सुद्धा कोणी झाला नाही. फक्त गावातला मीच एक असा होतो. पोस्टमन वरडत यायचा त्या म्हणजे जसं आता ह्या रोडपासून हे अंतर आहे तसं तिथून वरडत इतरांना सुनावल्यासारखं सुरू होत होता. पवार साहेब तुमची मनी ऑर्डर. माझ्या आई वडिलांसाठी तो गर्जना करत यायचा. तर ते गर्जना करायचा. तर त्यावेळेला मी
300 रुपयाच्या त्या मनी ऑर्डर पाठवायचं ज्या वेळेला आमचे पगार वाढले कुठं काय झाले त्यावेळेला, आणि पहिल्या 150 पगारापासून मी त्या मनी ऑर्डर करत राहिलो. आई वडिलांना मी प्रमाणाबाहेर जपलेलं आहे. शिवाय दुसरं म्हणजे तिथून ज्या वेळेला मी बाहेर होत होतो, म्हणजे इकडं सर्व्हिसला आहे कुठं काय आहे, त्यावेळेला गावातल्या मित्रांना, डॉक्टरांना, दुकानदारांना मी सांगून यायचो, काही जरी माझ्या आई वडिलांना लागलं लगेचचे लगेच द्यायचं, कितीही तुमचं बिल असू द्या, मी फक्त मला काढण्याची वार्ता आणि तिथून पुढं 4 दिवसात तुमचे पैशाची व्यवस्था, म्हणजे तिकडून मनी ऑर्डरने वगैरे येतील ती, म्हणजे हे त्यांना जपलेले. पण तुम्हाला सांगतो, पुण्याचा कोटा माझा बी काहीतरी असेल, आईवडिलांनी 9 पैशाचं माझ्यावर कर्ज केलं नाही, 9 पैशाचं. शेवटपर्यंत त्यांनी विचारलं सुद्धा नाही तुला पगार किती काय किती, पण एवढे खुश राहायचे ते. गावी गेलं तर एवढा आनंद त्यांना व्हायचा आईवडिलांना की काय बोलायला. त्याच्यानंतर हे करता करता आईवडिलांचे हे केले. दिवाळी सर्व्हिस सोडल्यानंतर इथं आम्ही आलो त्या वेळेतच, तर 6 दिवस दिवाळी मी अगोदर करायचो, म्हणजे माझ्या मिसेसला हे म्हणजे आपलं 6 दिवस अगोदर करायची. पहिल्या दिवसाची दिवाळी माझ्या आई वडिलांना, त्याच्यानंतरची दिवाळी आमच्या लोकांना, म्हणजे माझ्या कुटुंबात. ते असं होतं. त्याच्यानंतर ह्याच मुलीचा वाढदिवस होता. 3.5 महिने मी आईची सेवा तिकडे करायला थांबलो होतो गावी, आणि नेमकं ज्या दिवशी हिचा वाढदिवस त्याच दिवशी मी पुण्यात पैसे न्यायला आलो. त्यांना काय वाटलं की कमीत कमी आज तरी बाबाजीला सुचलं की वाढदिवसाच्या दिवशी यायला, पण फक्त मी पैसे न्यायला आलो होतो, हिचा वाढदिवस साजरा करायला लागलो नव्हतो. पैसे घेतले लगेच निघून गेलो. तर ही माझ्याकडून आईवडिलांची फार सेवा झालेली, लग्न कार्य भरपूर झालेले. अजूनपर्यंत मी मदती करतोय लोकांना, म्हणजे आमच्या नातेवाईकांना. पण माझ्यात एक म्हणजे सगळं माझा भाऊ माझ्या नंतरचा भाऊ 10 मिनिटानंतर रिपोर्ट आला की तो वारलेला आहे. आणि त्याच वेळेला मी 21,000 घेऊन तिकडं गावी गेलेलो होतो वाईला. कशासाठी? 3 बहिणींना 7,000 रुपये देण्यासाठी. आणि तेवढे ती वार्ता कळली. तर ही जी बसलेली भाची, तिच्या आईला फक्त मी सांगितलं म्हणजे पैसे मी पुण्यात देईन, का आता मला इथून पुढं खर्चायला लागणार आहेत. माझ्याकडे पैसे होतेच, पण ते 7,000 आणखी प्लस होते. आणि त्या दोन्ही बहिणींना दिले, त्या घेत नव्हत्या, काय करत नव्हत्या. नाही म्हणले काय करू नको. माझे 4 भाऊ आम्ही असताना संपूर्ण कुटुंब चालवायचं काम मी करत होतो. हो, संपूर्ण कुटुंब. शेवटपर्यंत मी एवढ्यापर्यंतच थांबलो नाही, तर भाचींच्या मुलींना सुद्धा मी मदत केलेली. आणि हे सगळ्या आता इथं बसलेले आहेत सगळ्या. आणि हे पैसे माझे जायचे कुठून? ते ज्योतीकडून जायचे, म्हणजे ही जी बसलेली आहे इथं तिच्याकडून ती जायची, इथून न्यायचे. बायकोला 1 पैसे तर माहीत नसायचं, सोडून सगळे पैसे मी द्यायचो. संडासच्या साईडला जायचं, बाथरूम साईडला जायचं, मोजून ठेवायच्या, फटाफट द्यायचं. एकदा 1 किरण आहेत त्यांच्या इथंच त्यांना माझ्या भाऊच्या 3 डोळ्यांचे ऑपरेशन मी केले. तर आत्ता 1 महिन्यापूर्वी माझ्या थोरल्या बहिणीचं 81 वर्षाची 81 वर्षाची बहीण आहे माझी पैठणला, तर तिच्या डोळ्याचं ऑपरेशन मी आत्ता केलेलं आहे. त्याच्यानंतर थोरल्या भावाचं ऑपरेशन, आणि फुल खर्चच येतं, लग्न बी फुल खर्चच आहेत केलेले. त्याच्यानंतर धाकट्या भावाचं ऑपरेशन, ते बी इथं पुण्यातच झालेलं आहे. या सगळ्यांचे खर्च मी पूर्ण केलेले आहे. आता या पुण्याचं काय झालं, तर मी तसं तर 4-5दा वाचलोय, पण 3 मरणातून तो 100% वाचलेले मी. मिसेस काय असतं याचं आहे का? मिसेस काय असतात त्या मुलीला बघा, मिसेस काय हात वर का. हां, सद्गुरू सांगतात की शेजारी पुण्यवान मिळणं जरुरी आहे. हे तुम्हाला सांगायचं म्हणजे मला समजणार, मी हिचा बॉस आहे का काय ते समजना. 1.5-2 महिने माझ्या डोळ्यात ती औषध टाकत होती, आणि ते दिवसाचा 8 ते 10 वेळा ड्रॉप टाकायला लागायचे. आणि ती मोबाईलवरतीनं हे करून घेतलं, आणि त्याच्यानंतर ती ड्रॉप टाकली. आणि आत्ता सुद्धा प्रत्येक गोष्टीला मला ती मदत करत असते. त्याच्यानंतर हे आमचे जाव आहेत, त्यांनी 2 मरणातून मला वाचवले, कोरोना आणि तुमचं ते किडनी. माझी किडनी आतापर्यंत फक्त तुम्ही लोकांनी फक्त किडनीबद्दल एवढंच ऐकलेले, त्याला 16 mm झाला, त्याला 17 mm झाला, 22, 29 काय बी ऐकलेले. माझा खडा 50 ते 55 mm होता. पूर्ण माझी किडनी पूर्ण ब्लॉक झाली होती. रिडिंग असं नाही, माझ्या घरी आत्ता आहे, म्हणजे घरात सगळे रिडिंग आहेत माझ्या आत्ताची दाखवायला तुम्हाला. तर पूर्ण ब्लॉक झाली. 2 mm थिकनेस. होळीच्या दिवशी ऑपरेशन, आणि होळीच्या दिवशी खरी बोंब होणारी 2015 5 मार्च
तर त्यावेळेला माझं ऑपरेशन झालेलं आहे. आणि त्यावेळेला इथं माझे मित्र बसलेले आहेत केशव पवार म्हणून. तर त्यांनी त्यावेळेला तिथं आले आणि आम्ही इंजिनिअरिंग साईडचे असल्यामुळं ते म्हणले इथनं बायपास करता येईल का, तिथनं बायपास करता येईल का, असं सगळं काय ते बोलायला लागले. डॉक्टर म्हणले काहीच करू शकत नाही, इन्फेक्शन होऊ शकतं, परत ऑपरेशन करू लागतात आणि गॅरंटी कशाचीच नाही. मग ती माझी किडनी काढण्यात आलेली. मग आता त्यावेळेपासून सुद्धा मी व्यवस्थित म्हणजे बघताच बोकाळतोयच कुठं ना कुठं. तुम्ही बघतायच अजून गाडी माझी चाललेलीच आहे. तर ते चाललेलं आहे. फक्त हा जोर फक्त सत्संगाचा लागतोय किंवा ही जी काही पुण्य केली तिकडून काहीतरी मला मिळते म्हणून त्या जोरावर मी चाललेलो आहे. आणि आत्ता सुद्धा म्हणजे हे एवढं कार्य करत असताना जेवढे मदतीचे हात होतील लागतील ह्या बहिणी बाळात मी जास्तीत जास्त देतोय. जेवढं मला काय करता येतं ओरडतो मी, पण सतत देतोय. आणि बायकोनी सगळ्यात महत्वाची माझी महालक्ष्मी म्हणजे काय, ज्या दिवशी तिनं पाय ठेवला माहीत नाही काय असेल ते कुठून रात्री ती तुळशीबागेत ती. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती ज्या दिवशी आली त्या दिवसापासून भरभराट आणि शेवट झाला त्यावेळेला 6 महिने ती इथं होती. आणि माझं हे प्रमोशन आवडणारे समजत नाही, ज्याच्या जीव त्यावेळेला 5 रुपये पगार घेणारा आता 66,000 पर्यंत मला पेन्शन मिळते. हां, तर ते सगळ्यात म्हणजे की मानावं काय लागेल की ती कुठल्याही आली ते पावलाने कोणाच. आणि ज्यावेळेला ही माझं प्रमोशन मला मिळणार होतं त्यावेळेला ती म्हणजे प्रमोशन नाही मिळाले तरी गप बसायचं, यायचं इकडं चुपचाप यायचं. म्हणजे काय ही करू नका, म्हणजे कसली BP वाढवून घेऊ नका, कुठं काय करू नका, का तुझं जीवन आहे. आता मी बसतोय आणि दररोजचे 2-2.5 हजार रुपये मला पगार मिळतोय. तर ते म्हणजे मला विशेष वाटतं की हे. आणि त्यामुळंच मी मदती आता ह्या लोकांना चाललेले आहे. आणि त्यातून हा सगळं काय म्हणजे माझा हे चाललेलं आहे, प्रपंच चाललेलं आहे सगळं काय. सतत ह्या मुलींना मी सांगतो काय मागायचं ते मागा आणि कुठेही मला घेऊन चला. जावायला माझे असे भेटलेले की एक बी पैसा खर्च करून देत नाही. आणि या माणसाने कोरोनामधून आणि किडनीमधून वाचवलेले. कोरोनात अशी वेळ आली होती लोकांना की त्यावेळेला अक्षरशः स्वतःची मुलं किंवा स्वतःचे नातेवाईक हे सुद्धा अक्षरशः आपल्या आईबापांना भेटायला जात होते. गेली केस जाऊ द्या. आणि ह्या माणसाने माझ्या मिसेसला पाणी पाडलेले ह्या वैकुंठ स्मशानभूमीला हे थोरली जाव आहे. आणि तुमचे बाकीचे म्हणजे हे त्यांचा भाऊ अशा त्यांनी हे केलेले म्हणजे मदती केलेले आणि सगळं कार्य हे केलेले. आणि तिसरं म्हणजे मी ज्या वेळेला 8 ते 4 तास मला झोप नव्हती त्यावेळेला मी बेहोश झालो. थांबा म्हणून रिपोर्ट आलाय, आता मी तरी काय करा. आणि तुम्हाला माहिती आहे की मला जरा थोडंसं तरी मी एकदम शॉर्टमध्ये चाललोय. तर त्यावेळेला 48 तास झोप नव्हती, म्हणजे 1 सेकंद सुद्धा झोपलो नाही. तिसऱ्या आणि 6 किलोमीटर मी चालायचो. तर तिथून आल्यानंतर मला तिसऱ्या दिवशी 10 वाजता अशी चक्कर आली आणि फार दिसली काय असतं फॅमिली. त्यांचा दरवाजा मी बेल इतकी जोरात दाबली आणि 2दा दाबल्यामुळं ते बी मनुष्य कसा काय कोणाला मिस्टर मी तसे तर हे तर काय बोलायचं नको कसली काय असताची मिसेस मला समजेलच म्हणजे कसली शेजारी मला भेटले. तर त्यांनी लगेच दरवाजा उघडला आणि मला दरवाजा उघडला माहीत नाही. मी फिरायला लागलो होतो आणि पाठीमागे लोखंडी दरवाजा होता. तर पॅसेजमध्ये मी 100% हे जात होता भाग माझा आणि 100% माझं त्याच दिवशी कल्याण झालं असतं. तर तिसरं म्हणून माझं ते होतं. त्यांनी फटाक्षी दरवाजा उघडून ते मला हात पायला दिला, शेजारच्या दरवाजाला हात लावला, तिथनं पाणी मागवलं आणि पाणी मागवल्यानंतर त्यांनी पाणी पाजलं. तर परत थोड्या वेळाने मी ज्यावेळेला जागा झालो त्यावेळेला माझा हात तिथं जमिनीवर होता, तर तो गार मला लागायला लागला. मग तिथं मी म्हणजे माहीत पडलं की काय ते पॅसेजमध्ये घराच्या समोर मी पडलो. ह्या लोकांनी वाचवलं. त्याच्यानंतर हे केशव पवार बाकीचे हे लोक आले, मला दवाखान्यात घेऊन गेले. जावयांना नंतर त्यांच्या घरी तिथं मला सोडून आले. ह्या माणसाने माझी अतिशय सेवा केली. मुलींना नाही त्यांनी अतिशय म्हणजे कोरोना काळात जिथं स्वतःची मुलं उपयोगी पडले नाही हे जावई मला कुठून भेटलेत सगळेच्या सगळे उभं 3 जावा माझे जे पैसाच भरून देत नाही कुठे. कोरोनाचा मी त्यांनीच भरलाय, सगळं ह्याचं त्यांनीच भरलाय. परत येऊन बाकी मी देतो का तर मला तर ठेवून काय करायचं म्हणून देत असतो मी. तर ते जरा हे चाललेले. तर अशा टाईपने सगळं जीवन चाललेले. तर आणि ते म्हणताना काय म्हणायचे मी तिथं जातो त्यावेळेला फक्त माझे आई वडील आहेत तिथं म्हणून मी जातो, म्हणजे बाकीचा माझा भाऊच नसतो. 15 दिवस आम्हाला PPE किट 4 लोकांना होतं. तिला मिसेसला 2 लोक होती, मला 2 लोक होती. 4 लोकांचं PPE किट दररोजच्या दररोज चक्रा राजा त्यांच्या त्या कामावरली
आता ते सगळे IT BT साईडची लोक पडतात त्यामुळे यांना वेळ नसतो आणि अशा ह्याच्यात त्यांनी हे केलेलं. तर आता मी खरं मला भरपूर काय बोलायचं म्हटलं तर पॉईंटवर मी भरपूर काही येईल बोलता थोडा बी चिरता येईल पण थांबा वाटत आली की गप्पच बसावं लागतंय ना. थांबा म्हटलं की थांबायचं पाहिजे थांबायचं कुठं सांगितलेलं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.